आता आपण काय करणार, कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय बघितलं, झेड, मॉड्युलस ऑफ झेड हा जो आपला अँप्लिट्यूड आहे तो आपण फाइंड करणार आहे. पण त्याच्या अगोदर आता आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचं पोलार फॉर्म मध्ये आपल्याला टॅन थीटाच्या व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. मग त्या व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या, तर त्याच्यासाठी आपल्याला 10वीला पण झालेला फॉर्म आहे. कशा 30, 60, 90, 180, 270, 360 ह्या व्हॅल्यू माहिती असणार. मग थिटा म्हणजे काय, तर हेच कन्सेप्ट मॅथमॅटिक्समध्ये थोडासा विद्यार्थ्यांना काय अवघड जातो, पण तो अतिशय सोपा भाग आहे. मग थिटा फाइंड काय करतो, आता जर आपण व्हॅल्यू फाइंड करूया थिटाच्या, मग ते मी तुम्हाला सांगते. थिटा म्हणजे काय, ॲक्सिस म्हणजे काय. तर बाळांनो, हा आपण जो पाहतोय तो 3 डायमेन्शनल जॉमेट्री आहे, त्रिप्रतलीय. आता इथं आपलं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन चालू झालं. मॅथमॅटिक्स मध्ये जे अवघड आहे म्हणतात का, तो भाग. अवघड म्हणजे 3 डायमेन्शनल म्हणजे काय, तर आपण जे सराउंडिंग आपण एकमेकांना पृथ्वी तलावर पाहतोय, आपण एकमेकांच्या समोर जे बघतोय ते 3 प्रतलीय असतं. 3 प्रतलीय म्हणजे कसं, ज्याला की समोरची बाजू आहे, वरची बाजू आहे, डेप्थ आहे. म्हणजे ही तर माशी, तीच जर कागदावर दाखवायची झाली तर 3 डायमेन्शन हे असं दाखवलं जातं. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि हा झेड ॲक्सिस आहे. आणि मी जे बोर्डवर लिहिते का ते 2 प्रतलीय. काय 2 प्रतलीय का म्हणलं जातं त्याला, तर आपल्याला त्याची फक्त काय झालं, लांबी आणि रुंदी दिसते, डेप्थ दिसत नाही. त्याच्यामुळे ते काय आहे, 2 प्रतलीय. बोर्ड मोबाईल मध्ये जे आपण पाहतोय का ते 2 प्रतलीय आहे. मग आता हे सगळं सांगते का, तर आता कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला मी डिलीटेड पोर्शन तुम्हाला पाठवलेला आहे बघा, जे ह्या वर्षीसाठी फक्त डिलीट झालेला आहे. तर काय याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, आता हे जे फॉर्म आहे तो घेताना डायरेक्ट रूट नाही फाइंड करायला सांगितलेला आपल्याला, तो भाग डिलीट झालेला आहे. नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन हा भाग डिलीट झालेला आहे. तर आता काय फाइंड करणार आपण, पोलार फॉर्म म्हणजे हा जो वेक्टर दिलेला आहे किंवा मॉड्युलस कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, झेड दिलेला आहे. झेड काय माहिती आपल्याला, ए प्लस आय बी. हा जो झेड दिलेला आहे आपल्याला माहित असलेला झेड बार ए मायनस आय बी, हे सगळे फॉर्म आपल्याला काय ऍक्च्युअल मॅग्नेट्यूड मध्ये घ्यायच्या. आणि मॉड्युलस ऑफ झेड मॅग्नेट्यूड हा असा दाखवला जातो आणि त्याची व्हॅल्यू असते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ही व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. तर आता ह्याच्यात थोडंसं पुढे जाऊन आपण अँप्लिट्यूड ऑफ झेड इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, टॅन इनवर्स ऑफ ए बाय बी. म्हणजे आता इथं टॅन आलेलं आहे, म्हणजे आपल्याला समोरची बाजू भागिले लगतची बाजू हे गुणोत्तर पाहायचंय. मग समोरची बाजू आणि लगतची बाजू, मग कशाची समोरची बाजू आणि लगतची बाजू, तर ट्रायंगलची. मग आता इथं ट्रायंगल कुठं आहे, हे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांना पडणार आहेत. मग हे जरी 2 डायमेन्शन ए आणि बी ह्या 2 व्हॅल्यू असल्या, ए हा रिअल पार्ट आहे, बी हा इमॅजिनरी पार्ट आहे, कारण तो आय सोबत आलेला आहे हे बघितलं आपण. मग तसंच आपल्याला अँप्लिट्यूड बघायचंय. मग त्याच्यासाठी झेडच्या व्हॅल्यू काढायच्या आणि झेड हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे बघायचं. मग याच्यासाठी काय थोडंसं 10वीचा भाग जो ट्रिगोनोमेट्रीचा आहे तो पाहावा लागणार आहे आपल्याला. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा बघूयात आपण, काही व्हॅल्यू माहिती करणं गरजेचं आहे. कशा व्हॅल्यू माहिती करणं गरजेचं आहे, तर थोडंसं आपण उजळणी करणार आहेत आता इथं. काय करूयात बघा, हा जो आहे आणि हे जे आहे ते एक्स आणि वाय ऍक्सिस आहेत की नाही, लिहून घ्या. घ्या.
बघा हा काय करू, एक ही इथं पॉईंट घेतला मी पहिल्यांदा, हा पॉईंट हा इथं पहिल्यांदा काय करू 0, हा इथंच पॉईंट लाय झाला, ट्रायंगल इन्क्लिनेशन किती आहे 0. नंतर हा इथं पॉईंट P आणि ह्याचे कोऑर्डिनेट काय असतील, रिअल कोऑर्डिनेट 1,0. हा P इथं लाय झाला, 1,0 म्हणजे एक्स ॲक्सिसवर लाय झालेला असेल तिथं, तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 1 असतो आणि वाय कोऑर्डिनेट काय असतो 0. मग P इथं लाय झालाय, कोऑर्डिनेट काय असतील 0,1. वाय ॲक्सिसवर लाय झालेला आहे म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असतो 0 आणि वाय कोऑर्डिनेट काय असतो 1. मग हा एक्स ॲक्सिस आहे, हा काय आहे वाय ॲक्सिस आहे, हा काय आहे एक्स डॅश म्हणजे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आणि हा वाय काय आहे निगेटिव्ह वाय ॲक्सिस. मग आता इथं एक्स डॅश, इथं पी पॉईंट लाय झाला, मी कन्सिडर केला, इथं पी पॉईंट लाय झाला. मग कोऑर्डिनेट काय असतील त्याचे -1,0 -1,0. एक्स कोऑर्डिनेट काय असेल -1 आणि वाय कोऑर्डिनेट काय असेल 0. मग तसंच पी हा पॉईंट इथं लाय झाला आणि त्याचे कोऑर्डिनेट काय असतील, हा कोणत्या ॲक्सिसवर लाय झालाय वाय, एक्स कोऑर्डिनेट काय असेल 0 आणि हा निगेटिव्ह वाय ॲक्सिस आहे त्याच्यामुळं वायचा कोऑर्डिनेट काय असेल मायनस. मग लक्ष द्या, पी पॉईंट इथं लाय झाला एक्स ॲक्सिसवर, अँगल इन्क्लिनेशन झालंय का तिथं नाही झालेलं, म्हणजे अँगल हा नेहमी थिटामध्ये, अँगल हा नेहमी कशामध्ये दर्शविला जातो थिटामध्ये दर्शविला जातो. अँगल इज इक्वल टू थिटा, अँगल कधी पण थिटामध्ये सांगितला जातो. मग आता अँगल तयार झालाय का नाही, मग अँगल आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे तिथं 0. व्हॅन थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. आता अँगल हा डिग्री आणि रॅडियनमध्ये मोजला जातो. हा अँगल हा जसं टाइम हा मिनिटमध्ये पण मोजला जातो आणि सेकंदमध्ये सुद्धा मोजला जातो, तसं हा अँगल थिटामध्ये मोजला जातो. नोटेशन अँगलचं थिटा आहे आणि ते डिग्रीमध्ये पण मोजलं जातं किंवा रॅडियनमध्ये सुद्धा मोजलं जातं. मग आता हा पी हा पॉईंट इथं लाय झाला एक्स ॲक्सिसवर, अँगल इन्क्लिनेशन किती आहे 0 डिग्री. ह्या पी हा पॉईंट हा रिअल कोऑर्डिनेट, एकच व्हॅल्यू 3 प्रकारे सांगितली जाते की रिअल आणि ट्रिगोनॉमेट्रिक कोऑर्डिनेट. पी हा काय झालेला आहे बघा, पी चे कोऑर्डिनेट काय 1,0. हा मग हाच जर कोऑर्डिनेट मला ट्रिगोनॉमेट्रीच्या फॉर्ममध्ये जर दाखवायचा असेल तर हा काय असतो कॉस ऑफ थिटा आणि दुसरा जो कोऑर्डिनेट असतो तो काय असतो साइन ऑफ थिटा. पीचा कोऑर्डिनेट काय 1,0 रिअल कोऑर्डिनेट. तेच जर मला काय करायचंय ट्रिगोनॉमेट्रिक कोऑर्डिनेट दाखवायचे तर काय सांगणार मी कॉस थिटा साइन थिटा. आणि कॉस का घेतला जातो तर कॉस म्हणजे काय लगतची बाजू भागिले कर्ण. मग आता बघा मी ह्या पीचं सिम्प्लिफिकेशन, ह्या पी जो आहे का त्याचं सिम्प्लिफिकेशन सांगते. हा मग बघा इथं आणखी थोडं समजून सांगते मी तुम्हाला. ह्या पी संदर्भात बाकीचं लॉजिक सगळं सेम ॲज इट इज तसंच दाखवायचं आपण. मग हा पी पॉईंट घेतला 1,0. मग कन्सिडर करा हा पी थिटा किती होता 0. आता थिटा 0 नसताना 0 पेक्षा काय करा 30 घेऊ द्या किंवा 45 घेऊ. 45 घेऊ, सोपं घेऊ अगोदर. हा थिटा इथून सरकला थोडा पुढं, हा 45 डिग्री झाला. हा पी पॉईंट इथं घेतला होता तर 1,0 होता, पण माझा पी सरकला इथं झाला आणि तो जोडला ओरिजिन पासून, तर तिथं काय झालं की थिटा तयार झाला आणि तो थिटा एक्झॅक्ट 45 डिग्रीचा झाला. 45 डिग्री. आणि हा पी मधून इथं लंब टाकला एक्स ॲक्सिसवर, तो तर ते किती 90 डिग्री झाला. मग साहजिकच दुसरा अँगलच्या ट्रायंगलच्या 3 अँगलची बेरीज हे 180 डिग्री असते. 3 अँगलची बेरीज किती असते 180 डिग्री. मग 90 प्लस 45 प्लस एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. राहिलेल्या रिमेनिंगच्या व्हॅल्यू सुद्धा काय आले 45 डिग्री. हा जो पॉइंट असतो तो 1 असतो, युनिट नंबर कंपल्सरी. ह्या प्रॉपर्टीमध्ये हायपोटेनियस हा 1 घेतलेला आहे, हा 1 घेतला. तर आपल्याला 45 च्या अपोजिट साइड असते 1/√2 आणि हा 45 च्या अपोजिट साइड असते 1 बाय हायपोटेनियसच्या 1/√2. थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. 45 45 90. मग थिटा किती घेतला 45. मग आपण सुरुवात कुठून केलेली आहे
की थिटा, थिटा म्हणजे काय, अँगल, अँगल कशामध्ये असतो, ट्रायंगलमध्ये. मग आपल्याला ट्रिगोनोमेट्री म्हणजे ट्रायंगलचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर मधला अँप्लिट्यूड आणि मॉड्युलस काढायचे झेड. मग त्याच्यासाठी आपल्याला टॅन थिटाच्या व्हॅल्यू पाहिजे. मग टॅन म्हणजे काय, त्रिकोणामधल्या समोरची बाजू भागिले लगतची बाजू. मग त्रिकोण कुठं तयार करायचा, तर त्रिकोण हा आपल्याला ह्या ऍक्सिसवर 2 डायमेन्शनल प्रॉपर्टीवर तयार करायचा. मग त्याच्यासाठी आपल्याला व्हॅल्यू माहिती असणं, थिटाची व्हॅल्यू, थिटा म्हणजे काय, अँगल, त्याची व्हॅल्यू माहिती असणं. मग आपण 45 ची व्हॅल्यू, मग काय करूयात बघा, थिटा सरकवला इथं आला हो, तो 45 झाला. तर काय करूयात आपण, हा थिटा कन्सिडर करायचा, इथला कंपल्सरी ओरिजिनच्या साईडचा थिटा कन्सिडर केला. मग थिटा हा इथं थिटा आहे, थिटा किती झाला 45. मग 45 आहे, आपल्याला माहीतच आहे की 40 हायपोटेन्यूज 1 असतो घेतलेला, आणि 45 च्या अपोजिट आहेत हायपोटेन्यूजच्या 1/√2. साहजिकच नंतर पी पॉईंट मधून इथं लंब टाकलेला आहे, म्हणजे हा कोण किती झाला 90चा. मग दुसरा राहिलेला किती झाला 45चा. मग आपल्याला ह्या व्हॅल्यू माहिती करून घेऊयात. 45 च्या अपोजिट साईड 1/√2. मग tan 45, tan ऑफ 45 डिग्री इज इक्वल टू किती असते, हा थिटा घेतला, 45 म्हणजे काय, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. समोरची बाजू किती आहे, अपोजिट साइड, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट. अपोजिट साइड किती आहे बाळांनो, 1/√2. ऍडजसंट साइड ऑल्सो 1/√2. √2 get cancelled 1. Therefore tan of 45 degree is equal to 1. That is equal to value 1. Tan 45 is equal to 1. मग आपल्याला आणखीन व्हॅल्यू कशाची काढायची, tan 60 ची काढायची. याच्यावरूनच आपण हा थिटा घेतला, त्याच्यावरूनच आपण काय करू शकतो, sin 45 ची, थिटा किती आहे कंपल्सरी 45. मग सगळ्या व्हॅल्यू काढून घेऊ. टॅनचा रेसिप्रोकल काय आहे, टॅनचा रेसिप्रोकल काय, कॉट. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन कोणते आहेत, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. त्याच्यातला एक टॅन पाहिला आपण. टॅन 45 ची व्हॅल्यू किती झाली 1. पोलार. मग आता आपल्याला बघा 1 व्हॅल्यू झाली, आणि ही कोऑर्डिनेट जो आहे पी हा इथे घेतला होता, थिटा किती, इथं थिटा किती आहे 45 आहे की नाही. असं थिटा पी इथं न राहता इथं गेला, मग ते ओरिजिनला जोडला तर अँगल थिटा तयार झाला. आणि मग पोलार फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू काय होणार आहे बघा, पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू आर बार इंटू कॉस ऑफ थिटा प्लस I sin of theta, and amplitude z is equal to काय अंडर रूट ऑफ और मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे, हे बघायचं आहे आपल्याला, म्हणून हे एक्सप्लेनेशन केलं. थिटासाठी थिटा किती होता, त्या 0 होता, तर टॅनची व्हॅल्यू, टॅन 0 ची व्हॅल्यू. आता हा काय कॉस थिटा, कोऑर्डिनेट घेतला तर कॉस थिटा आणि साइन ऑफ थिटा. मग टॅन ऑफ थिटा आणि थिटाची व्हॅल्यू किती 0 डिग्री इज इक्वल टू 0 जर असेल तर काय येणार आहे 0 अपॉन 1. टॅन 0 इज इक्वल टू 0. टॅन 45 इज इक्वल टू टॅन 45 डिग्री इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, त्याच्या सगळ्या व्हॅल्यू अगोदर हे तरी बघून घेऊ, पोलार फॉर्म ह्या व्हॅल्यू बघितल्या, तशा आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याला बघायच्या, आणि आपल्याला काय करायच्या, त्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये झेडची व्हॅल्यू ठेवताना काय, तर टॅन थिटा झेड इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ पोलार फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू झेड इज इक्वल टू ए टॅन इनवर्स ऑफ ए बाय बी. त्या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. आर म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे काय. नंतर हा जो फॉर्म आहे थिटा 0 असेल तर कोऑर्डिनेट काय घेतला जातो, कॉस 0. थिटा 0 आहे, म्हणजे कॉस 0 इज इक्वल टू 1, साइन 0 इज इक्वल टू 0. मग थिटा 90 डिग्री, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. हा बघा 90 डिग्रीचा झाला. तर ही व्हॅल्यू काय, हा रिअल कोऑर्डिनेट आहे. ट्रिगोनोमेट्रिक कोऑर्डिनेट काय दाखवला जातो, कॉस ऑफ थिटा साइन ऑफ थिटा याला म्हणतात. पण थिटा किती आहे इथं 90 डिग्री. मग कॉस 90 इज इक्वल टू 0,
साईन 90 इज इक्वल टू 1. आता बघा इथून इथपर्यंत आला तर किती झाला 180 डिग्री. 180 डिग्री झाला असेल. आता इथं काय झालं 180 डिग्री. आपल्याला कॉस आणि साईनची व्हॅल्यू काढायची आणि कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट आणि साईन अपॉन कॉस म्हणजे काय टॅन. ह्या सगळ्या व्हॅल्यू एकमेकावर डिपेंडिंग करतात. थोडं सुरुवातीला समजणार नाही, नंतर नंतर हळूहळू रिव्हिजन करत करत गेलं की ते समजेल आपल्याला. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन कोणत्या कोणत्या आहेत साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. आपण कॉम्प्लेक्स नंबर मधला मॉड्युलस ऑफ झेड अँप्लिट्यूड ऑफ झेड हे पाहतोय. त्याच्यासाठी आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं होतं. पण टॅन थिटा काय आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. तर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन कोणत्या कोणत्या आहेत साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. ह्या व्हॅल्यू बघताना ह्या व्हॅल्यू कुठं घेतल्या तर एक्स ॲक्सिसवर वाय ॲक्सिसवर एक्स डॅशवर वाय डॅशवर. मग एक पी पॉईंट घेतला. अँगल पहिल्यांदा अँगल इन्क्लिनेशनच झालं नव्हतं. पी हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय झाला त्यावेळेस थिटा किती होता 0 होता. त्याच्यामुळं जे आपण कोऑर्डिनेट x1 असेल आणि y काय असणार आहे 0. पी हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय झाला असेल तर थिटा किती 0. मग नंतर पुढं सरकलो थोडं पी हा पॉईंट वाय ॲक्सिसवर लाय झाला तर थिटा किती असेल 90. त्याची कोऑर्डिनेट वाय ॲक्सिसवर लाय झाल्यामुळे त्याची कोऑर्डिनेट काय 0,1. पीचे कोऑर्डिनेट काय 0,1. थिटा किती आहे 90. मग ह्या कोऑर्डिनेटलाच आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये हा रिअल फॉर्म आहे. हा कोणता आहे ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म. मग पी काय घेतला काय सांगितलेलं आहे कॉस थिटा साइन थिटा. पण थिटा किती आहे बाळांनो इथं 90 डिग्री. कॉस 90 ची व्हॅल्यू किती 0. साइन 90 ची व्हॅल्यू किती 1. पाठ करायची सुद्धा आवश्यकता नाही. 90 डिग्री म्हणलं की कुठं लाय झालेला आहे वाय ॲक्सिसवर. त्याचे रिअल कोऑर्डिनेट काय 0,1. ट्रिगोनोमेट्रिक कोऑर्डिनेट काय कॉस थिटा साइन थिटा. मग थिटा किती आहे इथं 90 डिग्री आहे की नाही. मग कॉस 90 इज इक्वल टू 0 साइन 90 इज इक्वल टू 1. मग थोडं पुढं सरकलो आपण म्हणजे पी पॉईंट कुठं लाय झाला आपला एक्स डॅश ॲक्सिसवर. एक्स डॅश ॲक्सिसवर म्हणजे काय इथं एक्स कोऑर्डिनेट काय असतात मायनस असतात आणि वाय कोऑर्डिनेट साहजिकच 0 आहे. पण थिटा किती लाय झाला बघा 0 पासून इथपर्यंत गेल्यानंतर स्ट्रेट लाईन आहे ती. त्याच्यामुळे थिटा किती झाला 180 डिग्रीचा. मग कोऑर्डिनेट काय झाले आणि हे कसले कोऑर्डिनेट आहेत रिअल कोऑर्डिनेट. पी इज इक्वल टू -1,0 म्हणजेच काय आता इथं असणार आहे -1,0. मग हे कसले रिअल. पण तेच आपण आणखीन कशा प्रकारे दाखवतो ट्रिगोनोमेट्रिक कोऑर्डिनेट. मग घेऊया तिथं ट्रिगोनोमेट्रिक कोऑर्डिनेट आणि त्याचे कोऑर्डिनेट काय असतात कॉस थिटा साइन थिटा. आणि थिटा किती आहे बाळा 180 डिग्री. कॉस 180 इज इक्वल टू -1 साइन 180 इज इक्वल टू 0. कॉस 180 इज इक्वल टू -1 साइन 180 इज इक्वल टू 0. 180 म्हणजे कोणत्या ॲक्सिसवर लाय झालेला आहे एक्स ॲक्सिसवर लाय झालेला आहे. आपल्याला 0 30 45 90. मग त्याच्या अगोदर जे प्रेझेंट आहे 0 90 180 270 आणि हा नंतर इथं गेला की 360 होतं. पहिल्यांदा जे मेन आहे ते बघून घेऊत आपण. 180 घेतला पी काय झाला -1,0. मग हे कसले कोऑर्डिनेट आहे रिअल. मग ते कशाच्या फॉर्ममध्ये दाखवायचे ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म. ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म म्हणजे काय कॉस थिटा साइन थिटा. ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म काय कॉस थिटा साइन थिटा. थिटा किती आहे बाळांनो 180 डिग्री. cos 180 is equal to -1 sin 180 is equal to 0. मग थोडं पुढं जाऊ आणखी. इथून 180 पासून 180 मध्ये 90 ऍड करा. हे बघा इथून 0 पासून चालू केलं आणि हा इथं आला 180 प्लस 90 किती झाला रे 270 डिग्री. म्हणजे इथं आला. पी पॉईंट कोऑर्डिनेट काय 0 कारण वाय डॅशवर लाय झालेला आहे ना. म्हणजे एक्स साहजिकच 0 असेल आणि वाय किती असेल -1. हे कसले कोऑर्डिनेट आहेत रिअल. पण हेच आणखीन दुसऱ्या फॉर्ममध्ये दाखवलं जातात काय कॉस थिटा साइन थिटा. कॉस थिटा साइन थिटा. आणि थिटा किती आहे आपला 270 डिग्री. मग cos 270 इज इक्वल टू 270 डिग्री म्हणजे कोणत्या ॲक्सिसवर लाय झालेला आहे
वाय डॅशवर कॉस 270 इज इक्वल टू 0 आणि साइन 270 इज इक्वल टू -1. आणि टॅन म्हणजे काय, साइन अपाऊन कॉस. ह्या सगळ्या व्हॅल्यू माहिती झाल्या की टॅनची काढता येते आपल्याला. मग थिटा किती आहे 270 डिग्री. मग कॉस 270 इज इक्वल 270 म्हणल्यानंतर तो पॉईंट वाय डॅशवर लाय झालेला आहे. मग कॉस 270 इज इक्वल वाय डॅशवर म्हणजे काय, एक्स कोऑर्डिनेट 0 असणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट -1. देअरफॉर cos 270 is equal to 0, sin 270 is equal to -1. नंतर थोडं पुढं जाऊ. मग टॅनची व्हॅल्यू काढता की -1 आपण 0 डिनॉमिनेटरला जर tan 270 इज इक्वल टू टॅन ऑफ 270 डिग्री इज इक्वल टू किती, साइन अपॉन कॉस होते ना, -1 आपण 0. 0 जर डिनॉमिनेटर असेल तर ते व्हॅल्यू फाइंड करता येते का, नॉट डिफाईन. अशा व्हॅल्यू फाइंड. मग आणखीन इथून पुढे जाऊ आपण. इथून चालू केला आणि इथं आला, किती झाला, थिटा इज इक्वल टू 360 डिग्री. म्हणजे साहजिकच हा कुठं आला, एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर कोऑर्डिनेट काय आहेत 1,0 म्हणजे 0च्या आणि 360च्या व्हॅल्यू ह्या सेमच असणार आहे. मग कॉस 360 इज इक्वल टू 1, साइन 360 इज इक्वल टू 0, टॅन 360 इज इक्वल टू 0 अपॉन 1 दॅट इज इक्वल टू 0. मग ह्या सगळ्या व्हॅल्यू बघितल्यानंतर आपण टॅनच्या व्हॅल्यू साइन आणि कॉसच्या बघितल्या, त्याच्यावरून आपण काय करणार आहे, टॅनच्या व्हॅल्यू काढणार आहे, ठीक आहे नाही. मग आपल्याला काय करायचंय, झेडचा मॉड्युलस पाहायचा आहे आणि टॅनच्या व्हॅल्यू काढायच्यात म्हणून हे माहिती असावं. तुम्ही काय करायचं, आता आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा तक्ता असतो बघा. काय असतं तक्ता, कसा दिलेला आहे, लॉग टेबल पुस्तक आहे छोटंसं, 20 रुपयाला, चांगलं भेटतं. त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले आहेत. त्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला काय असलं पाहिजे, माहिती असणं गरजेचं आहे. मग मी काय करते आता, त्या सगळ्या व्हॅल्यू कशा काढल्या ते पण सांगते, म्हणजे आपल्याला उद्या एक्झाम्पल सोडवताना सगळ्या व्हॅल्यू माहिती असतील. ह्या कशा कशाची व्हॅल्यू सांगितल्या, 0, 90, 180, 270, 360. आता आपल्याला व्हॅल्यू कशाच्या बघायच्यात बघा. हा थिटा 0 होता, थोडा पुढं सरकला, इथं किती झाला, मग पहिल्यांदा 45चा घेऊ, 45 थिटा इज इक्वल टू हा थिटा, हा 9p एक्स कॉमा वाय का घेतलं, तर हा एक्स ॲक्सिस आहे, 2 डायमेन्शन जॉमेट्री असल्यामुळं हा एक्स डॅश आणि हा वाय डॅश. मग हा लंब. मग थिटा माझा किती आहे, थिटा इज इक्वल टू काय केला, 45 डिग्रीचा घेतला. मग हा 90चा आहे, हा 45. मग साहजिकच हा सुद्धा वाय किती असेल, एक्स इज इक्वल टू थिटा इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 45 डिग्री. नंतर थिटा इज इक्वल टू वाय आहे आणि हा सुद्धा काय 45 डिग्री तयार होईल, आहे की नाही. आणि तिसरा थिटा जो आहे तो 90 डिग्री, हा 90. आणि ट्रायंगलच्या अँगलची बेरीज 180 असते. आपल्याला टॅनच्या व्हॅल्यू काढायच्या. आपण 0, 90, 180, 270, 360च्या बघितल्या. आता कशाची व्हॅल्यू पाहायची आपल्याला, 30, 45 आणि 60. त्याच्या अगोदर काय करू, पायथागोरसचा प्रमेय जो आहे तो तुम्हाला 10वीला झालेला आहे, पण तोच प्रमेय आपल्याला इंग्लिशमध्ये आणि थिटाच्या फॉर्ममध्ये बघायचा आहे. मग हा एक्स वाय ॲक्सिस आहे. मग मी थिटा सरकवला, 45 झाला आणि हायपोटेन्यूज नेहमी 1 घेतलेला असतो स्टँडर्डवर. मग ज्यावेळेस हा थिटा 45 असतो, 45 डिग्रीच्या अपोजिट साईड जी असते ते हायपोटेन्यूजच्या 1/√2 असते. मग ही 45 झाला, हा 90 आहे. तर साहजिकच ही दुसरी बाजू, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज ही 180 डिग्री असते. मग हा 45चा आहे, 45चा आहे, हा 90चा आहे, कारण पी ह्या पॉईंटमधून लंब टाकलाय समोरच्या बाजूवर. मग साहजिकच 90 अधिक 45 अधिक एक्स इथं वाय घेतलेला आहे, इज इक्वल टू 180. मग वायची व्हॅल्यू सुद्धा काय झाली, 45 झाली. मग ट्रायंगलचा प्रकार कोणता झाला, 45. तुम्हाला थेरम होता बघा, 45, 45, 90, त्याचा वापर करा. नंतर आणखीन कोणतं थेरम बघायचा आहे, 30, 60, 90. हे सगळं 10वीचंच आहे, 10वीचंच 11वीला आहे. 10वी आणि 11वीचं मिळून दोघांचं 12वीला आहे.
अतिशय सोपा भाग आहे. फक्त काय होतं, आपण त्या गोष्टीला लक्ष देत नाही. अतिशय सोपा भाग आहे. हां, जरा रिमाइंडर करा. हा थेरम कोणचा पाहतोय आपण? 45 45 90. 45ची अपोजिट साईड काय असते? 1/√2. आपण 45 1/√2. हायपोटेन्यूज किती आहे? 1. मग थिटा हा घेतलाय मी, आहे की नाही? साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. कॉस थिटा इज इक्वल टू, हा थिटाच ठेवला कायम, हा फिक्स थिटा ठेवायचा. कॉस म्हणजे काय? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज 1 थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. अशा सगळ्या व्हॅल्यू काढायच्या. साइन थिटा इज इक्वल टू साइन ऑफ थिटा इज इक्वल टू 45. थिटा किती? 45 डिग्री. आणि साइन थिटा म्हणजे काय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज बघा. हा इथं पी एक्स वाय, तुम्हाला 10वीचा जो थेरम आहे की नाही, 45 45 90 डिग्रीचा, तो इथं मी घेणार आहे फक्त ट्रिगोनोमेट्रीच्या फॉर्ममध्ये. मग हा पी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू थिटा कोऑर्डिनेट आहेत ना, हा एक थिटा आहे, हा 45. मग मी इथं थोडंसं काढून घेते. हा किती आहे? 45चा. हा किती आहे? 45चा. हा किती आहे? 90चा. हायपोटेन्यूज किती? 1. 45च्या अपोजिट साईड 1/√2. इथं 45च्या अपोजिट साईड 1/√2. हा लंब टाकलेला आहे. 1 1/√2 1/√2. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड ओ पी क्यू घेते इथं पॉईंट, आणि हा दाखवलेला ओ पी क्यू इथं जरा बाजूला घेऊन. हा 2 डायमेन्शनमध्ये आहे ना, सेपरेट ट्रायंगल. हा 10वीला असं फक्त सेपरेट दाखवत होतं, मी इथं 2 एक्स ॲक्सिसच्या वाय ॲक्सिसच्या फॉर्ममध्ये घेतलेला पॉईंट आहे तो. हा साइन थिटा म्हणजे काय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज हायपोटेन्यूज मग काय होणार? अपोजिट साइड किती आहे? 1/√2. हायपोटेन्यूज किती आहे? 1. हां, थिटा किती आहे आपला बाळांनो? 45 डिग्री. साइन ऑफ 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2. आता काय करायचं? कॉस. कॉस म्हणजे काय? ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. येस. हां, साइन ऑफ 45 डिग्री इज मग साइन थिटा घेते, आणि थिटा किती आहे? 45, आणि त्याची व्हॅल्यू किती आली? 1/√2. आता तशीच आपण काय करूयात? कॉसची व्हॅल्यू फाइंड करूयात. कॉस थिटा. कॉस म्हणजे काय? ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ॲडजसंट साइड किती आहे? 1/√2. आणि हायपोटेन्यूज किती आहे? 1. थिटा किती आहे बाळांनो? 45 डिग्री. मग 1/√2. फक्त तुम्हाला काय होतं, 10वीला फक्त अशी आकृती दाखवत होते, ते मी 11वीला काय झालं? ॲक्सिसच्या फॉर्ममध्ये घेतली. मग ह्यालाच म्हणतात 2 डायमेन्शनल जॉमेट्री. आणि हेच ज्या वेळेस आपल्याला 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये घेतलं जातं, तर बघा फक्त ही अशी आकृती नसून ही फक्त अशी आकृती असते. हा असतो एक्स, हा वाय असतो, म्हणजे तेच आहे, फक्त थोडा थोडा बदल केला. आणि हे बघा, हा एक्स जो असतो तो अशा फॉर्ममध्ये असतो, आणि हे बघा झेड असा असतो. तेच आहे, फक्त बदलून थोडं सांगितलेलं आहे. मग आपण साईनच्या 0 90 180 270 360च्या व्हॅल्यू पाहिल्या. नंतर आपण 45 45 90चा, का तर आपल्याला एक तक्ता तयार करायचा आहे, आणि त्याच्यावरून आपल्याला ॲम्प्लिट्यूड अँड मॉड्युलस ऑफ झेड म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबरच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. त्याच्यासाठी हा बेसिक नॉलेज जे आहे ते खूप गरजेचं होतं, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या बेसिक नॉलेजचं. मग कॉस 45 किती व्हॅल्यू आहे? 1/√2. म्हणजेच हे झालं. तर आपल्याला काय करायचं आहे? ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू माहिती आहे, तो तक्ता तयार करायचा आहे. मग उद्या आपण काय करू? साइन आणि कॉसची बघितली,
30ची, 45 30ची, 60ची बघूयात आता. नंतर 91, 82, 73, 60च्या तर पाहिल्यात. ते तुम्ही काय करा, लॉग टेबलमधला समजलं नाही तरी लिहून काढा 2 वेळेस ते व्हॅल्यू. सगळ्या तक्ता असतो बघा व्हॅल्यूचा, 0 नंतर 30, 45, 60, 91 लिहून काढा 2-3 वेळेस. ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी आणखी समजून सांगते, मी तक्ता तयार करते आणि मग आपला पोलार फॉर्म जो आहे तो एक्सप्लेन करते. चालते. राहिलेलं उद्याच्या लेक्चरला आपण बघूया. आणि काय अडचण असेल तर मला संपर्क साधू शकता माझ्या मोबाईल नंबरवर. ओके, गुड डे.